एका गावात एक न्हावी राहत होता. त्याचं नाव होतं रघु. गावातील लोकांचे केस कापणं, त्यांची दाढी करणं आणि मालिश करणं हे रघुचं काम. पण त्यातून तो इतपतच पैसे कमवायचा की त्याचा उदरनिर्वाह चालेल. तो रोज सकाळी लवकर उठत असे. नंतर अंघोळ व देवपूजा झाल्यानंतर न्याहारी करीत असे. न्याहारी झाल्यानंतर तो आपल्या हत्यारांची झोळी घेऊन घराबाहेर पडत असे. घरातून निघायच्या आधी रघु या गोष्टीची खात्री करून घ्यायचा की त्यांनी त्याच्या कामाची सगळी हत्यारं जसं की कात्री, कंगवा, आरसा, वस्तरा सगळं नीट घेतलंय का नाही. मग गावातून फिरत फिरत तो आरोळी देत असे. ए रघु आला रघु, केस कापून घ्या, मालिश करून घ्या, चला रघु आला रघु. गावातला फेरफटका मारून झाला की रघु एका वडाच्या झाडाखाली येऊन बसत असे. येणारा जाणारा कोणी एखादा माणूस त्या पारावरच त्याच्याकडून केस कापून घेई किंवा दाढी करून घेई. म्हणजे रघुचं हे छोटे खानी दुकानच म्हणा ना. एकदा रघु असाच वडाच्या झाडाखाली बसला असता एक गावकरी त्याच्याकडे आला आणि म्हणाला, अरे रघु, अरे तू इथं काय करतो? अरे तिकडे सरपंच केव्हापासनं तुला शोधत्यात. अरे जा की बाबा घरला, त्यांच्या लई चिडल्यात ते. अरे बापरे, हो हो, मी लगेच जातो. बरं झालं मला सांगितलंस. रघुनं मग घाईघाईने आपली सगळी हत्यारं आपल्या झोळीत भरली आणि पटकन सरपंचांच्या घरी जायला निघाला. चला, आज सरपंचांची चंपी, मालिश आणि दाढी करून चांगली कमाई होईल. त्या पैशातून मला नवीन कपडे घेता येतील. थोड्याच वेळात रघु सरपंचाच्या घरी पोचला. अरे ए रघुबा, अरे आता आला होय तू? एवढा वेळ लागतो का रे यायला? ये बघ, पार घरट झालं या केसाचं आणि दाढीचं बी जंगल झालंय. चल हात चालव, लवकर लवकर चल. हे ऐकून रघु घाबरला आणि त्यांनी पटकन सरपंचाचे केस कापायला सुरुवात केली. हे रघु, ध्यानात हाय नव? केस कापताना न दाढी करताना मिशीला धक्का लावायचा नाही बर का. आणि जर धक्का लागला तर मात्र तुझी खैर नाही. हाय ना ध्यानात? अहो नाही नाही नाही, तुमच्या मिशांना मी काहीही होऊ देणार नाही. तुम्ही निश्चिंत बसा. सरपंचांचे केस कापून झाल्यानंतर रघुने त्यांची दाढी करायला सुरुवात केली. दाढी करत असताना एक डास गुणगुणत रघुच्या कानाजवळ आला आणि त्यांनी रघुच्या कानाचा कडकडून चावा घेतला. त्यामुळे रघुच्या हाताला झटका बसला आणि जे व्हायला नको तेच झालं. सरपंचांची अर्धी मिशी रघुकडून चुकून कापली गेली. ए, अरे हे काय करून बसला तू? अरे तुला बोललो होतं ना हो, माझ्या मिशीला हात लावायचा नाही म्हणून, आणि तू तर पार अर्धी मिशी साफच केली माझी. अरे ए गाढवा, बोल की आता. सरपंचानं गावामोर जायचं कसं, बोल की ए. अहो नाही नाही नाही, माझ्याकडनं चुकून असं झालं. मी मुद्दाम नाही कापली तुमची मिशी, खरंच. अरे मुद्दाम केलं का चुकून झालं काय फरक पडतो रे? मिशी तर गेली का नाही माझी, उगणार आहे का लगेच? थांब, तुला बडी उतोच चांगला. आता ये इकडे ये. घाबरलेल्या रघुनी पटकन आपली सगळी हत्यारं झोळीत टाकली आणि सरपंचांच्या घरातून धाव ठोकली. सरपंच पण काठी घेऊन त्याच्या मागे त्याला मारायला धावले. पळता पळता वाटेत रघु एका दगडाला अडखळला आणि त्याची सगळी हत्यारं जमिनीवर पडली. त्याच्या झोळीतला आरसा सुद्धा दगडाला आपटून फुटला. तरी पण पटकन रघुनी सगळी हत्यारं पुन्हा गोळा केली आणि तो पळू लागला. खूप वेळ धावपळ झाल्यानंतर रघु जंगलाच्या दिशेने गेला आणि तिथे असलेल्या एका मोठ्या झाडावर पटकन चढून बसला. सरपंच थोडे वयस्कर असल्यामुळे त्यांना तिथे पोचायला थोडा वेळ लागला. त्या झाडापाशी आल्यानंतर सरपंचांना रघु काही दिसेना. अरे रघु, कुठं लपला र मेल्या?
आत्ताही इथं बघितला होता तुला मी. थांब, तुला शोधून काढल म्या. अरे जाशीन कुठं? अरे आता जरी गावला नाही तरी गावात पुण्यांदा येशील का नाही तू? तवा धावतो तुला या सरपंचाचा इंगा. तुला खूप मारीन. अरे जाशीन कुठं? हा. बराच वेळ वाट बघून रागारागाने सरपंच तिथून निघून गेले. रघुला जेव्हा सरपंच नक्की गेले याची खात्री झाली तेव्हा तो झाडावरून उतरला आणि स्वतःशीच म्हणाला, आता जर का मी घरी गेलो तर सरपंच काय मला सोडणार नाहीत. त्यापेक्षा आजची रात्र मी जंगलातच राहतो आणि उद्या सरपंचांकडे जाऊन त्यांची माफी मागतो. उद्यापर्यंत त्यांचा रागही शांत होईल